आणि कसं वाटलं तो प्रवास कसा होता तुमच्यासाठी? मला अख्खा हॉल झाडावं लागायचं, अख्खं हॉल झाडायचं हो सर. तर वर किचन आवरायचं पडलेलं जे, म्हणजे ज्याच्याकडे ड्युटी असेल त्याचं कंबरचं तर काय राहतच नाही. आता ओरिजिनल बिग बॉस दिसेल तुम्हाला, ओरिजिनल बॉस दिसेल ओरिजिनल. मला बाहेर आल्यावर बरेच जण लोकांनी विचारलं, घनश्याम तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, काय वाटतं बिग बॉसबद्दल. मी प्रत्येकाला एकच सांगतोय, जे कुणी शहाणा असेल त्याने बिग बॉस करू नये. बिग बॉस मराठीच्या घरातील छोटा पुढारी म्हणजेच बडा धमाका आता घनश्याम दरोडे आज आपल्या सोबत आहेत आणि बिग बॉस मराठीच्या घरातला प्रवास त्यांच्यासाठी कसा होता हे आज जाणून घ्यायचं आहे. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कसं वाटतंय? खूप मस्त आणि खूप मजेत आहे. तुम्ही कशा आहात? एवढ्या लवकर बाहेर यायला असं आम्हालाही वाटलं नव्हतं. तुम्हाला वाटलं होतं का? नाही, माझ्याही डोळ्यांवर माझा विश्वास बसताना, पण सत्य करावं लागतंय मनावरही, की मलाही वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर माझा प्रवास संपेल. पण ठीक आहे, जेवढ्या प्रवासात साथ दिली जनतेने तेवढं जनतेचं मनापासून आभार आहे. आणि कसं वाटलं तो प्रवास कसा होता तुमच्यासाठी? खूपच खडतर प्रवास होता. स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की प्रवास असा होईल आणि असा म्हणजे कसा? असा असेल, जिथं तिरकस असतील, जिथं वानकोर असतील, जिथं लाठीचार्ज असतील, जिथं टास्कमध्ये सारी माणसांची बरोबरी करणारे असेल. जीवनात सुद्धा विचार केला नसेल. मला बाहेर आल्यावर बरेच जण लोकांनी विचारलं, घनश्याम तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, काय वाटतं बिग बॉसबद्दल. मी प्रत्येकाला एकच सांगतोय, जे कुणी शहाणा असेल त्याने बिग बॉस करू नये, करू नाही. म्हणजे राजकारणापेक्षाही वेगळी लोक भेटली की काय? राजकारणात सुद्धा आपण जेव्हा रात्रीचं झोपतो तेव्हा सुद्धा शांत झोप लागते, पण बिग बॉसचं घर असं असते, झोपेत सुद्धा पिक्चर असतात. अरे काय करा, झोपाच उडालेले असते, झोपाच उडालेले असतात. आणि झोपात तर उडू द्या, माणसं सुद्धा कधी उडते सांगता येत नाही. त्यामुळं तर भरवसा नाही, विश्वासच ठेवू शकत नाही. अरे आता आपल्यापाशी बसलेला आताही ना बसलाय, बरं बसून परत आपल्यापाशी येतोय आणि मोबाईल वगैरे काय नाही. वेगळेच लाईफस्टाईल बिग बॉस मध्ये. संघर्ष तर विचारू नका, जे आपण केलेलं नाही जीवनात. कधी मी सगळ्यांना जाईन, कधी मी माझी स्वतःची रूम झाडली नाही. मला अख्खा हॉल झाडावं लागायचं, अख्खं हॉल झाडायचं हो सर. तर वर किचन आवरायचं पडलेलं जे, म्हणजे ज्याच्याकडे ड्युटी असेल त्याचं कंबरचं तर काय राहतच नाही. सगळं होऊन परत भांडी आहेतच, म्हणजे ज्याला ड्युटी आहे त्याची दिवसभर काही संपत नाही आणि वरून काय काम केलेलं दिसत नाही. पण एक्सपिरियन्स आहे, जगायला मिळतं, अनुभवायला मिळतं. हो, आणि आपल्यासमोर आपली माणसं राहून कशी आपल्यासमोर दगाबाजी करतात हे कळतं. सर्वात जास्त दगाबाज कोण वाटलं तुम्हाला, म्हणजे तुमच्या बाबतीत तुम्हाला जास्त दगा कोण केला? आता मला विचारलं तर मला वाटत नाही. नाही नाही, दगाबाज म्हणण्यापेक्षा एक गेम होता, सगळ्यांनी गेम खेळलाय. मला दगा देणारे, मला कोणी दगा नाही दिला हे बघितलं नाही. मला सगळ्यांनी दगा नाही, कारण सगळ्यांना स्ट्रॉंग मीच वाटत होतो, त्यामुळे दग्याचा काही विषय नाही. आज पण जे तो आपापला गेम छान खेळत होता, सगळे तगडे होते कलाकार. सूरजला तुम्ही ते कॉइन दिलं शेवटी, तर का सूरजच का? काय नाही, मी सूरजला पहिल्यापासूनच शब्द दिला होता की सूरज, जेव्हा केव्हा माझ्या वेळी तुझ्या पाठीमागं उभा राहायची तेव्हा मी कायम तुझ्या बरोबर उभा राहील आणि तुला साथ देईल लहान भाऊ म्हणून. आणि माझं कसं आहे मॅडम, मी लई बोलत नाही, बोलून धावण्यापेक्षा मला करून धावण्यात जास्त इंटरेस्ट आहे. लोकांनी मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, सूरज माझा पहिलं प्राधान्य आहे, सूरजसाठी मी इथं उभं राहील तिथं उभं राहील नाही. जेव्हा संधी येईल ना तेव्हा मी त्याच्यासाठी उभा राहणारच. आधी म्हणायचं मी सूरजसाठी हे करणार आहे, सूरजसाठी उभा राहणार आहे, आणि नॉमिनेशनला सूरजचाच फोटो फाडायचा. याने आपण काय दिसतो, आपण हुशार दिसत नाही, आपली मेंटॅलिटी कळती. आज आपण म्हणायचं मी सूरजसाठी काही करू शकतोय. अरबाज सोबत खूप छान फ्रेंडशिप झाली. हो, अरबाज वैभवसोबत खूप छान फ्रेंडशिप झाली आणि आम्ही छोटी मिया बडे मिया तर खूप छान नातं निभवलं सगळ्यांसाठी. सगळे आम्ही खूप छान एकजुटीने राहिलो. मग आम्हाला घरातल्यांनी सरांनी मग
तोडण्याचा प्रयत्न केला. दर विकेंडला तर वैभवला आरबाज टू म्हणायचे, आरबाज टू. पण नाही तुटायचं धाडस म्हणण्यापेक्षा आम्ही मनाने तुटतच नव्हतो. कुणीही सांगायचं काना देऊ, हे असं नाही ते तसं आहे, तो आरबाज असा करतो तसं करतो. पण नाही, आम्ही इथून जॉईन झालो, इथूनच आलो. आणि यानंतर पण ती मैत्री कंटिन्यू राहील तुमची? हो, यानंतर उलट आता तर स्ट्रॉंग झाली. घरात असताना सुद्धा केवढी स्ट्रॉंग होती, आता बाहेर आलो किती स्ट्रॉंग होईल बघा ना. कारण समोरासमोर आम्ही स्पर्धक असून सुद्धा आम्ही मैत्री निभावली. बाहेर असताना कशी निभावू, बाहेरच्या जगात तर आम्ही स्पर्धक नाहीत. आता मी काही प्राण्यांची नावं घेईन. हां, त्या प्राणी कोण आहेत तुमच्या मते ते आणि का? बर. तर पहिलं आहे वाघ. वाघ 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 नको, नको वाघ, मग सगळे उपाशी मग. आरबाज पटेल, शेर आहे शेर. भूक लागली तर कंट्रोल होत नाही आणि कुणाची शिकार करू शकतोय, कुणावरही झडप घालू शकतोय. मग ते शिकारीला पिल्लू मिळू ना मिळू, झडप घालण्याची मतलब ॲग्रेशन खूप आहे, राग आहे, कंट्रोल आहे. निराड्या छातीने लढणार, जाणून बुजून चुकून वार कधी करणार नाही. डायरेक्ट केला तर समोरासमोरच झडप घालणार. बकरी तर असं काही वाटत नाही. बकरी कोण आहे? बकरी बिचारी आर्या, सगळीच बकरी होती. इकडल्या ग्रुपमध्ये तिचं तिकडं मत नाही. तिने काय बोलायचं म्हणलं तरी ती कायड्या ग्रुपवाल्यांनी म्हणायचं तू थांब. इकडं बोलायचं म्हणलं तरी म्हणतात तू त्या टीमची आहे. ती कायड्यांनी बोलायला गेलं की ती म्हणतात तू त्या टीमची आहे. म्हणजे ती मध्येच बकरीसारखी झालेली आहे. पण बकरी चांगली बकरी आहे, मारकी नाही. कुत्रा नाही कोण. हा, गेंडा नाही. कातडी आपण म्हणतो ना की भावना शून्य असतं, भावना नाही येत. नाही, असं कोण नाही. गेंडा आपली सारी प्राणी घ्यावं, जर नका येऊ. मांजर ही आपली अंकिता ताई लोणकर. नाही, पण चांगली मांजर आहे, जरा गोंडस मांजर आहे, बचिडे. तिच्या पिल्लांवर प्रेम करणारी मांजर आहे, शिकार करणारी मांजर आहे. थोडी छोटी वाघीण म्हणू बाबा आपण, मांजर नको, छोटी वाघीण म्हणू. साप नको, साप नाही म्हणता येणार. साप नाही. हा, तिथं दिलेलं आहे. इथं नाही ना, पण ते साप कुठं नाही. ससा धावतो नाही, पण असं कोणी आपल्यात ससा मला वाटतं आमच्या अभिजित दादा. कुठपर धावायचं माहीत नाही, फक्त धावतायत. थांबायचं माहीतच नाही, कुठं थांबायचं आणि कुठं नाही, फक्त धावायचंय. कासवाच्या पुढे जायचंय. कासव आमचा ही कासव कोण येईल? कासव संत पावलांनी जर चालणार. वैभव चव्हाण कासवाच्या गतीने चालणार, पण शांत संयमाने चालणार आणि ध्येयापर्यंत जाणार. आणि निक्की सोबत तुम्ही काय बहीण भावाचं एक नातं होतं, ते थोडंसं बिघडलं. पुन्हा आता काय असणार आहे? यापुढे निक्की सोबत तुम्ही असणार आहात, काय असेल? प्राणी झाले ना, सिंह राहिला ना. सिंह कोण आहे? तेच मी म्हणलं, प्राणी सिंह काय आहे ना. सिंह तर आमचं सुरज चव्हाण. अरे निक्कीचं माझं बॉन्डिंग आहे, असंच राहणार बहीण भावाचं. बाहेर बी निभवणार, ती पण निभवणार, हे आम्ही वचन दिलंय. दोघंही निभवणार. यानंतर आता काय असेल तुमचा प्रवास? बिग बॉस झालं, आता ओरिजिनल बिग बॉस दिसेल तुम्हाला. ओरिजिनल बॉस दिसेल, ओरिजिनल. बाहेर आल्याच्या नंतर बॉस कसा असावा, ओरिजिनल दिसेल बॉस. म्हणजे घरात तर दिसलायच, पण रिअल लाईफ मध्ये बी बॉस दिसेल. तुमच्यामध्ये टॉप 3 कोण आहे? टॉप 3 सूरज, अरबाज, वैभव. यापुढे तुम्ही कोणाला वोट करा? सूरज. काय विशेष काही नाही, शब्द, किंमत, तत्व. आणि माझं स्वप्न आहे हजारो सूरज चव्हाण तयार झाले पाहिजे. जसं घनश्याम आहेत,
की घनश्याम सूरज चव्हाणच्या पाठीमागं उभा राहू शकतो. एक चांगला होतकरू पोरगा आहे आणि त्याला कुटुंबाची साथ नसल्यामुळं महाराष्ट्राची साथ त्याला देते. कुटुंबाची म्हणजे आई वडील नाही त्याला, तर त्याला कुठलीही दुःख नसू दे, त्याला भावाचं दुःख जाणवणार नाही. कारण आई वडिलांचं स्वप्न मी पुरं करू शकत नाही, पण त्याच्या भावाचं स्वप्न मी पुरं करणार, हा माझा शब्द आहे. त्याला भाऊ जाणून देणार नाही, हा मी शब्द दिलेला आहे. त्यामुळं कायम त्याचा लहान भाऊ म्हणून त्याच्या पाठीशी कायमपणे सोशल मीडियावर सांगण्यापेक्षा सोशल मीडियाच्या मागं सुद्धा उभा राहून मी सांगणार. आणि त्याच्या ध्येयासाठी मी बाहेर आलो आहे म्हणजे मला वाईट वाटत नाही, पण त्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी मी ध्येय वेडा होणार हे मी ठरवले. आणि राजकारणाची तुम्हाला आवड आहे, हो आहे, तुम्ही स्वतः त्यातले आहात. राजकारणातली एखादी कोणती व्यक्ती तिथे बिग बॉस मध्ये पाहायला तुम्हाला आवडेल? राजकारणातली व्यक्ती तिथे तर मला कोण पाहायला नाही आवडणार. गेले मी जाऊन आलो पण असं नाही कोण पाहायला आवडेल. कारण आम्ही नाव घेतल्याने ते काही जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे आम्हाला आमच्या नावाची किंमत काही कमी करायची नाही. थँक्यू.